नमस्कार मंडळी. तर आज सोमवार असल्यामुळे आमच्याकडे की नाही लाईट गेलेली आहे आणि प्रचंड गरमी होत आहे. दुपारचं जेवण करून झालं आहे आणि जेवणासाठी आम्ही आज बाहेरच्या पडवीमध्ये बसतो आहे, कारण आम्हाला गरमी होते. आणि आज आमच्या जेवणामध्ये खास रानभाजी केलेली आहे, ज्याची रेसिपी मला तुमच्याशी शेअर करायची होती, पण लाईट नसल्यामुळे राहिलेली आहे. नेक्स्ट टाईम मी तुम्हाला शेअर करणारच आहे, पण आता बनवलेले आहे तर तुम्हाला झटपट दाखवते की कशी बनवली आणि कोणती रानभाजी आहे ती. ह्या वर्षीची पहिली रानभाजी बघा. कुणाला जास्त गरमी होते ना, त्याच्यामुळे आज त्यांनी जेवण आपल्या पुढच्या पडवीमध्ये घेतले जेवायला. आणि इथे केळीची पानं आणलेली आहेत, कटिंग करायचं काम चाललंय. तुम्हाला मी दाखवते आता आपली बनवलेली रानभाजी. त्याला काढू का? तर ही बघा, ही शेवळाची रानभाजी केलेली आहे, सुकी शेवळा भाजी बघा मिळते ना रानामध्ये, ती शेवळा हा मग मस्त. आणि हे शेवळ्याचं कालवण केलेलं आहे रानभाजीचं. रंग बघा. आणि ह्या कालवणामध्ये आणि ह्या भाजीमध्ये आपला स्पेशल मसाला वापरलाय, तर तुम्ही अंदाज घ्या. रंग बघा, म्हणजे भाजीसोबत मी माझ्या मसाल्याची सुद्धा ऍड करते. हा, एका त्याच्यामध्ये दोन कामं झाली ना. ऍड करायची गरज लागली नाही आपल्याला. मसाला आपला स्पेशल मसाला एकच नंबर आहे. अजून पण आपल्याला भरपूर ऑर्डर येत आहेत मसाल्यासाठी. तर चला आता केळीच्या पानामध्ये जेवूया. कालवणासाठी प्लेट नको. हा, वजरी बरोबर. नॉनव्हेज सारखी वजरी नाही, पण त्यात सगळं व्यवस्थित आहे का असं? एक नंबर. ह्या भाजीला की नाही खास भरपूर असते, त्याच्यामुळे बनवते वेळी की नाही खूप काळजी घेऊन करावी लागते ही भाजी. आणि त्याच्यामुळेच त्यांना मी विचारते की व्यवस्थित बनलंय ना, खाज वगैरे नाही आहे ना भाजीसाठी, म्हणून. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही एक नोटीस केलं का, ह्याच्यामध्ये मी बाटा घातलाय बघा, कैरीचा बाटा असतो ना, तो घातलाय ह्या कालवणामध्ये. छान लागतो असं. खरोखर छान झाले बघा. म्हणजे तर ही बघा भाजी आता, म्हणजे कुणालच्या बाबांना तर आवडले भाजी, कुणाला पण आवडले. आता मी खाऊन बघते कशी झाली ती. ह्याच्यासोबत मला असं वाटतं भाकरी हवी होती, अजून छान लागली असती. हा, भाकरी खाण्याला आम्हाला भाकरी जास्त आवडत नाही. तुला आवडते ना? हा, मला आवडते भाकरी. लाल बघ, खूप छान झाले, खूप छान झाले, एकदम टेस्टी झाले. ही रेसिपी मी नक्की तुमच्याशी शेअर करणार. आणि आता पाऊस पडून गेला ना की आम्ही हे रानामध्ये शोधायला जाणार. एकदम मस्त भाजी झाली बघा, एकदम छान.